नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला कोकण रेल्वे विभागांतर्गत 190 जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये कोणतीही एक्झाम न देता तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे। त्यासाठी अप्रेंटिसशिप पदाची या ठिकाणी 190 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, कोणकोणती डॉक्युमेंट लागतात, बाकी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, असेल नोटिफिकेशन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले। त्यामध्ये एंगेजमेंट ऑफ ट्रेनिंग अप्रेंटिसशिप पदाची या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड कोकण रेल्वे कॉर्पोरेशन म्हणजे KRCL ह्याद्वारे तुम्हाला ग्रॅज्युएशन पोस्ट आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग पोस्ट असतात। त्यामध्ये सिव्हिल असेल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स मधून डिग्री किंवा डिप्लोमा केलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्यासाठी 2021, 22, 23, 24 आणि 25 ह्यामध्ये पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी 1 वर्षाच्या अप्रेंटिसशिपसाठी तुम्हाला ह्या जागा असणार आहेत। यामध्ये जर तुम्ही एका वर्षामध्ये जॉईनिंग केलं तर भविष्यात जेवढ्या रेल्वेच्या जाहिराती असतात त्यामध्ये सुद्धा आरक्षण तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी पहिली पोस्ट आहे सिव्हिल इंजिनिअरसाठी B1 पोस्ट असणार आहेत, 29 जागा। UR साठी 14, OBC 8, SC 4, ST 2, EWS 2। त्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी B1 असणार आहेत, 20 जागा असणार आहेत। त्यासाठी UR 10, OBC 5, SC 3, ST 1, EWS 1 असणार आहे। त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी B1 असणार आहे, त्यासाठी एकूण 10 जागा असणार आहेत। त्यासाठी UR 6, OBC 2, SC 1, ST 0 आणि EWS 1 जागा। मेकॅनिकल इंजिनिअरसाठी B1 पोस्ट असणार, एकूण 20 जागा। त्यासाठी जर पाहिलं तर UR साठी 20, OBC 5, SC 3, ST 1, EWS 1 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार। हे झालं मित्रांनो तुम्हाला इंजिनिअरिंग पोस्ट। त्यासाठी डिप्लोमा असेल तर सिव्हिल असेल तर B1 पोस्ट असणार आहेत, 29 जागा। त्यासाठी UR साठी 14, OBC 8, SC 4, ST 2 आणि EWS 1 जागा। त्याचबरोबर डिप्लोमा इलेक्ट्रिकल असेल तर 20 जागा असणार आहे। त्यासाठी UR 10, OBC 5, SC 3, ST 1, EWS 1 असणार आहे। त्यासाठी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स असेल तर एकूण 10 जागा असणार आहेत। B1 पोस्ट असणार आहेत, एकूण 6। UR साठी 6 जागा, OBC 2, SC 1, ST 0, EWS 1 जागा आणि डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरसाठी 20 जागा असणार आहे। त्यासाठी B1 पोस्ट मेडिकल कॅटेगरी असणार आहे। त्यासाठी UR साठी 10, OBC 5, ST 1 आणि EWS 1 जागा असणार आहेत आणि जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएशन असेल तर 30 जागा असणार। त्यासाठी UR म्हणजे 14 जागा असणार आहेत, OBC 8, SC 4, ST 2 आणि EWS 2 अशा 190 जागांसाठी पदभरती असणार आहे। त्यासाठी एकूण जागेपैकी UR साठी 94 जागा, OBC 48, SC 26, ST 6 आणि EWS 12 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार। त्यासाठी इलिजिबल कॅटेगरी असणार मित्र तुम्हाला नॅशनल नेट्स मार्फत तुमच्याकडे हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा तुम्हाला फॉर्म देखील तुम्हाला भरायचा आहे। त्यासाठी एज्युकेशन असणार मित्र, एज्युकेशन दिले तर कॅटेगरी 1 मध्ये असणार आहेत, ग्रॅज्युएशन अप्रेंटिसशिप मध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ज्यांचं पास असतात डिग्री। त्यासाठी मित्रांनो जर पाहिलं तर सिव्हिल इंजिनिअरमध्ये BE BTech सिव्हिल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल असेल तर BE BTech इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। त्याचबरोबर BE इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल तर BE BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणून तुमची डिग्री चालू शकते। त्याचबरोबर पुढचा तो मेकॅनिकलमध्ये BE BTech मेकॅनिकल इंडस्ट्रियल किंवा ऑटोमोबाईल किंवा पेट्रोलियम इंजिनियर चालू शकतं। सेम त्याच पद्धतीने कॅटेगरी सेकंड आहे, त्यामध्ये टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिसशिप असणार आहे। त्यामध्ये सिव्हिल डिप्लोमा, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि मेकॅनिकल डिप्लोमा सुद्धा चालू शकतो। त्याचबरोबर पुढचा तो कॅटेगरी 3 मध्ये ग्रॅज्युएशन अप्रेंटिसशिप, यामध्ये एनी डिग्री पास असलेले विद्यार्थी ते तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स विद्यार्थी किंवा BBA BCA हे विद्यार्थी सुद्धा इथे तुम्ही हा फॉर्म भरू शकता। यामध्ये मित्रांनो एज लिमिट असणार आहे। एज जर पाहिलं तर 18 ते 25 वर्ष तुम्ही अप्लाय करायचे आहे, म्हणजे 1/1/2026 रोजी तुम्ही हा फॉर्म वयानुसार भरायचा आहे। त्यासाठी 1/1/2001 पासून ते 8 पर्यंत तुम्हाला ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे। जर तुम्ही SC ST असेल 5 वर्षाची सवलत आहेत आणि OBC मध्ये 3 वर्षाची वयाची सवलत सुद्धा तुम्हाला असणार आहे। ह्यासाठी मित्रांनो स्टेटमेंट असणार मित्र तुम्हाला यामध्ये तुम्हाला DBT मार्फत डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर असणार आहे। त्यासाठी 4500 रुपये प्रति महिना आणि इतर अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला असणार आहेत। हे झालं मित्रांनो तुम्हाला अप्रेंटिसशिप ऍक्ट नुसार तुम्हाला जी की पे स्केल असणार। त्यासाठी मोड ऑफ सिलेक्शन बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी
ऑल फॉर कॅटेगरीज टोटल मार्क्स असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन मध्ये असणारे संपूर्ण मार्क्सचा विचार केला जाणार आहे. त्यामध्ये केस 2 कॅन्डिडेट हॅव मार्क्स म्हणजे मागच्या 2 कॅन्डिडेट म्हणजे तुमचं जर डिग्रीला असेल तर डिप्लोमा किंवा 12वी 10वी असेल तर त्यानुसार तुमचे जे मार्काचे वेस्टेज असतात त्यानुसार तुमची निवड प्रक्रिया असणार. तर हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर तुम्हाला हा फॉर्म KRCL चे ऑफिशियल तर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरायचा. यामध्ये मोबाईल नंबर मेल आयडी व्यवस्थित टाका. त्याचबरोबर एनरोलमेंट व्हेरीफाईड रजिस्टर्ड डिटेल्स नेट्सला तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि पुन्हा फॉर्म तुम्हाला की नाही भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे आहेत किंवा पाठवायचे आहेत. त्यामध्ये एसएससी मार्कशीट, सेमिस्टर इयर वाईज पर्सेंटेज, डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट, 10th मार्कशीट प्रमाणपत्र वगैरे. त्याचबरोबर इन केस लँड लुजर म्हणजे जे विद्यार्थी ह्या प्रकल्प बाधित क्षेत्रासाठी असतात त्यासाठी अनेक सुद्धा असणार आहेत. त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं किंवा जे शेतकरी असतात त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना सुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर पुढचा तो आय डी प्रूफसाठी एक आय डी प्रूफ द्यायचा आहे. 7/12 वगैरे असेल तो जोडा. डोमासेल जोडायचे. कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट ओबीसी एससी साठी जोडायचं आहे किंवा ईडब्ल्यूएस असेल तर. जर तुम्ही नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. त्याचबरोबर मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर नावामध्ये बदल असेल तर गॅझेट लागणार आहे. 2 पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड आणि आधार कार्ड सुद्धा लागणार आहेत. आणि कॅन्डिडेट सेल्फ अटेस्टेड कॉपीज सगळ्या डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला जोडायच्या आहे. यासाठी मित्रांनो जी काही परीक्षा फी असते ती परीक्षेची फी जर बघितली तर नॉन रिफंडेबल परीक्षा फी असणार आहेत. ह्या परीक्षेत ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस जनरल कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहेत. आणि SC ST फिमेल आणि एक्सर्समॅन वगैरे जे असतात त्यासाठी कोणतीही फी नसणार आहे. त्यासाठी ही पण नॉन रिफंड असणार आहे. फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही फी भरू शकता. ओके, तरी तुम्ही तुम्हाला कोकण रेल्वे यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात व्हिडिओचा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.